पालिका निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युती करता आपण ठाम असल्याचं चव्हाण यांचं म्हणणं आहे। पत्रकार परिषद घेतली रवींद्र चव्हाण यांनी आणि या पत्रकार परिषदेतून स्पष्ट आपली भूमिका केली आहे। मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणचे असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीने चर्चा करावी असं चर्चा झाली। बरोबर। रवींद्र चव्हाण साहेबांनी कालचं जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते महायुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रत्येक महानगरपालिका त्यामध्ये मुंबई आली, ठाणे पण आली, ही महायुती आम्ही म्हणून एकत्र लढणार आहोत। किंवा काल आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बैठक संपन्न झाली त्यामध्ये सुद्धा आगामी सर्व निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचाच निर्णय घेतला गेलेला आहे। पण जर कुठं असं वाटलं की स्थानिक ठिकाणी काही वेगळी युती करायची तर तो सर्वस्वी अधिकार त्या महानगरपालिकेतील तिथल्या पक्षाच्या वरिष्ठांना राहणार। मला त्यांच्या तिगाडा काम बिघाडामध्ये काही मला प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही। जे काही अफवा उडवतात आहेत की आता आम्ही एकत्रित लढू वगैरे, हे एकत्रित लढतील की नाही लढतील ते येणारा काळ सांगेल, त्यामुळे त्यावेळची प्रतिक्रिया आपण देऊ। पण यांच्यात काय भांडणं आहेत काल आपण विधानसभेत पाहिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।